नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालसाहेबांचा ब्लॉग. आज जरा उशिराच उठलोय. आपल्याला PM किसानचा फॉर्म भरायचा होता, पण ती कर्जतला जावं लागून कृषी त्याच्यामुळं काय आज नाही जमणार, कारण आज आहे मशाल्याचा राडा. बघू शकता नुसता राडाच राडा. तिकडं बघा आका मशाला तळली. बघा मित्रांनो, एकदम गावरान पद्धतीने आपलं मशाल्याचं मटेरियल बघा. धन तेजपत्ता आकाने करून एक नंबर गावरान मसाला, एकदम खडाखडची कडक मसाला होईल. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे की चुलीवर मस्तपैकी तळून असा गावरान पद्धतीने कसं काय मसाला करतात तुम्ही बघा. आज आपल्याला मसाला तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये. बघा मिरच्या बाकीचा मसाला तळून घेतल्यात, आता मिरची तळायची आपल्याला. बघू शकता तिने घामायला घेतलंय, कारण मिरच्या मोठ्या क्वांटिटी बघूया तळून जमत नाही. बघू शकता आता ठसकान धुरण बघा कसा नाद खोळा. मिरची तळून एक नंबर कडक मिरची तळायची. मसाला तर ऑलरेडी तळून घेतलेला आहे, कारण नादच खोळा. कंटिन्यू व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी गावरान पद्धत सांगतो मसाला बनवण्याची. बघा मित्रांनो, मिरच्यांची क्वालिटी कसं काय तळली या. नाद खोळा. आता यांना गडीवर उन्हात ठेवलंय. बघा हळकुंडाची धण्याची त्यांची क्वांटिटी कसं काय. मिरच्या बरोबर धण्याची त्याची सगळी क्वांटिटी योग्य असेल तरच मसाला टाकाटक होतो. आता बघू आका किती वेळ ठेवते, नंतर मग मिक्सरमधला मसाला करायचा आपल्याला. बघा कसं काय होते मित्रांनो. बघू शकता आता आकाने ना आधी मसाला बारीक करायला घेतला, कारण आपण आता मिक्सरवरच करतोय. तर आधी सगळ्यात आधी आका हळकुंड बारीक करते. कर चालू आका हळकुंड बघू शकता मित्रांनो, एकदम ओकेरित्या बारीक झालेले. तरी पण आका काय करणार, चाळणीवर टाकणार, चाळूनच घेणार. म्हणजे जरी थोडंफार मोठं राहिलं तर पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित करता येतं. कारण मिक्सरवर करण्याची पद्धत तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल. फक्त डांक्यावर जायचं, मिरच्या द्यायच्या, तिथून करून आणायचं. पण तिथं कसं बनतं हे काय कोणालाच माहीत नसतं. त्याच्यामुळं आपलं घरच्या घरी सगळं ओके. बघू शकता आका चाळणीने चाळीते. आपल्याला मोठा राहिलेलं खडं लगेच त्यात जाणवते, ते लगेच पुन्हा मिक्सरमध्ये टाकून पुन्हा बारीक करायचं. आणि गावाकडची कला आहे. आणि हे करताना कुणीही ट्राय करू नका, कारण ह्याच्यात अंगाची आग होण्याची शक्यता आहे. आणि आग झाल्यावर मोकार मला शिवाय देतात, त्याच्यामुळे ट्राय करू नका. काय रे परूचा मोबाईल बंद झाला बघा. राहिलेलं खडं लगेच दिसतात. चला परूचं काय गाणं आहे बघून येऊ. काय रे बाबू काय बंद झालं? बंद झालं हिला झाला चालू बुबू तुझा. बघा मोठा राहिलेला आकाने पुन्हा ह्याच्यात टाकलं. हे धन ही सगळं आधी ती बारीक करून घेणार. तेजपत्ता ही ते बाजूला ठेवायचं. आणि ह्याला कष्ट मित्रांनो, मसाला जेवढा चांगला घरी करतो तो वाटत असेल की आता पैसे वाचण्यासाठी, तसा विषयाने व्यवस्थित करता येतो म्हणून आपण घरी करतो. कशाचं औषध मारतोय? हिडफोडी द्या, तू औषध कशाचं मारतोय ते सांग. पाणी देऊन असं जमतंय? उरले रप नाही ओके. मित्रांनो आता आम्ही दोघं चाललो शेळ्यांना फांद्या आणायला. बघू उमराच्या शेवऱ्याच्या, पण शेवऱ्यांवर काय झाली मावा पाडलाय, त्यामुळं उमराच्याच न्यावं लागतं. आणि चला मग बघू आपला घास उगावलाय का नाही बघावं लागणार, नाही पाणी सोडावं लागेल. अंकिता एक मिनिट तिथंच थांब, मी आलो घास बघून. मित्रांनो बघू शकता, तुम्हाला मसाला दाखवतो काय काय. लाईट लावतो स्पेशल मसाल्यासाठी. बघा बघा आता मिरच्या घेतल्या. आधी नाद नाही करायचा, मसाला घरी बनवला म्हणजे नाच खवा. आता आपल्याला असं काम आलंय मित्रांनो, हे जे तुम्हाला ड्रम दिसतंय ना, हे काल तर आपण आणलं पण असं झालं आहे. ही फाळायचं बघा, ही जुळा नाही व्यवस्थित तिरकं फाडत आहे. तिरकं फाटल्यावर बाईक खवळण्याचे चान्सेस मला जास्त वाटतात. त्याच्यामुळं काहीतरी जुगाड करून फाडावं लागेल. दमलो रे बाबा. मित्रांनो एक तास काम गरम करून बघितलं काय जमाना. शेवटी
आपलं थोडं राहिलं. जीव काढेल. बघू शकता. फायनली झालं. हात बघा कसा लावला नाही. थर खापते. जाऊ दे. चला आता जेवण करतो. करा कट आता. मित्रांनो, तुम्हाला वाटून पांढरे कपडे काढून हे झोपले का? तर तसं काय नाही, मी झोपलो नाही, काय नाही. विषय असा आहे, मामीने कपडे यायला मला, अंकिताला आणि परीला बोलवले श्रीगोंद्याला. आता आम्ही जाणार आहे तिकडे कपडे घ्यायसाठी. अंकितावर किती माझा उरकून बसलो आज. त्यांच्यातर्फे आपल्याला कपडे म्हणजे आहे रे, ते लवकर येतात. चला तर मग आता तिकडे जाऊ. मित्रांनो, आता वाजल्या 7:30. सासरवाडीच्यांनी बोलवलं होतं शॉपिंगला. तिकडून हो का आताशी आलो. तुम्हाला दाखवतो काय आणले. पण सध्या लय गार आठवलं गडीवर. थांबा